नमस्ते. आज आपण ज्या लोकांना डायबिटीस आहे किंवा ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी अतिशय फायदेशीर आणि पौष्टिक अशी नाचणीची फुलके पाहणार आहोत आणि मिक्स पालेभाज्यांपासून आपण गरगटा भाजी बनवणार आहोत. चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी पालक आणि शेपू घेतलेले आहे. तुमच्याकडे जी पण भाजी असेल ती तुम्ही घेऊ शकता. पालकची भाजी थोडी जास्त घ्यायची आणि शेपू थोडी कमी घ्यायची. तर इथे आपण स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता ही आपण कुकरला शिजवून घेऊया. भाजी शिजते तोपर्यंत आपण फुलक्यांसाठी पीठ तयार करूया. तर इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये 1 वाटी नाचणीचं पीठ टाकून घेतलेलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा. आता हे पीठ पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपण पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आता झाकण ठेवून एक 6 ते 7 मिनिट आपण या पिठाला वाफ देऊन घेणार आहोत. म्हणजे आपले फुलके अगदी व्यवस्थित तयार होतील. जसं आपण तांदळाच्या पिठाची उकड काढतो त्याच पद्धतीने आपल्याला या पिठाची उकड काढून घ्यायची आहे. एक 6 ते 7 मिनिटानंतर आपण हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेतलंय. तर पीठ गरम आहे त्यामुळे हाताला थोडंसं पाणी लावून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आपण भाकरीला ज्या पद्धतीने पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर एक 2 ते 3 मिनिट आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. छान असा पिठाचा इथे गोळा तयार झालेला आहे. आता आपण याचे लगेचच फुलके बनवून घेणार आहोत. तर मी हे फुलके थापून न घेता ज्या पद्धतीने आपण चपाती बनवतो त्या पद्धतीने हे मी लाटून घेणार आहे आणि लाटून सुद्धा अगदी छान फुलके तयार होतात. तर थोडंसं पीठ लावून घेतलंय आणि थोडंसं आपण गोल गोल फिरवत हे फुलके आपण लाटून घेणार आहोत. ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला हे लाटायचे आहे. फक्त पलटी न करता एकाच साईडने आपण हे लाटून घेणार आहोत आणि अगदी सहज हे फुलके लाटले जातात. कुठेही तुटत नाही किंवा पोळपटाला अजिबात हे पीठ चिटकत नाही. अगदी व्यवस्थित असे हे फुलके लाटले जातात. तर तुम्हाला ज्या पद्धतीने लाटायचे आहेत जाड किंवा पातळ त्या पद्धतीने तुम्ही लाटून घेऊ शकता. तर इथे मी छान असे पातळ फुलके लाटून घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने हे फुलके लाटलेले आहेत. आता लगेचच आपण हे भाजून घेणार आहोत. तर इथे तवा ठेवलाय. तव्यावरती जी खालची बाजू आहे ती वरती आली पाहिजे अशा पद्धतीने तव्यावरती टाकून घ्यायचं आणि जी वरची बाजू आहे त्याला आपण पाणी लावून घेऊया. ज्या पद्धतीने आपण भाकरी बनवतो त्याच पद्धतीने हे बनवायचं आहे. तर सगळीकडे व्यवस्थित असं पाणी लावून घेतलेलं आहे आणि आता आपण पलटी करून ही वरच्या बाजूने सुद्धा हे फुलक्या भाजून घेऊया. तर नाचणी आपल्या शरीराला अतिशय फायदेशीर आहे. नाचणीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असल्यामुळे आपले हाडं आणि दातांसाठी अतिशय फायदेशीर आहे. ज्या लोकांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी तर अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे शरीरातली जे साखर असते ती नियंत्रणास राहण्यास मदत होते आणि लोह असल्यामुळे आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिनचं प्रमाणसुद्धा वाढतं. त्यामुळे नाचणीची भाकरी आपल्या आहारामध्ये जरूर आपण वापरली पाहिजे. तर छान असे आपण हे भाजून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे गॅस असेल तर गॅसवर तुम्ही डायरेक्ट ही भाजू शकता आणि अगदी टम्म हे फुलके फुगतात. जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूपसुद्धा लावू शकता. दिवसभरसुद्धा हे फुलके अतिशय मऊ राहतात. तर आता आपले फुलके तयार झालेत. आता आपण भाजी बनवूया. तर भाजीसाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि हिरवी मिरची घेतली आहे. ती आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर आपली भाजीसुद्धा शिजलेली आहे. थोडीशी मॅशरने मी ती मॅश करून घेतली. तुमच्याकडे जर रवी असेल तर रवीने सुद्धा ठेचून घेऊ शकता. तर त्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ टाकले आणि जे शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं आपण वाटण केलं होतं ते आपण यामध्ये टाकून घेतलंय. गॅस आता चालू केलाय. एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. जे बेसन पीठ आणि शेंगदाणे टाकले होते ते व्यवस्थित असे
भाजीमध्ये आपण मिक्स करून घेऊया। तर आता आपल्याला या भाजीला एक फोडणी तयार करून घ्यायची आहे। तर इथे भाजीला उकळी आलेली आहे। आता आपण फोडणी तयार करून घेऊया। तर तडका पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेतलंय। त्यामध्ये आपण जिरी मोहरी टाकून घेऊया आणि बारीक कट केलेला लसूण आपण यामध्ये टाकलेला आहे। इथे लसूण मी भरपूर वापरलेला आहे। लसणामुळे भाजीला अगदी चव छान येते आणि ही चुरचुरती फोडणी आता आपण ह्या भाजीमध्ये घालणार आहोत आणि छान अशी आपली पालक आणि शेपूपासनं गरगटा भाजी तयार होते। तर ही भाजी मी माझी आई ज्या पद्धतीने बनवते त्या पद्धतीने बनवलेली आहे। पण भाकरीसोबत ही भाजी अतिशय चविष्ट लागते आणि नाचणीची भाकरी तर एकदम पौष्टिकच आहे आणि त्यासोबत ही भरपूर विटॅमिन्स असलेली ही भाजीसुद्धा तेवढीच पौष्टिक आहे। तर तुम्हाला जर डायबिटीस असेल किंवा वजन कमी करायचं असेल किंवा जर तुम्हाला हेल्दी आहार घ्यायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।